मानसी, ओ काकी, तुला जाड उशी लागते का पातळ? कशीही चालेल, तसं काही स्पेसिफिक नाही. अगं आमच्याकडे सगळ्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत म्हणून विचारलं. तुझा अभ्यास होईल ना इथे नीट? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, पांघरूण हवं असेल तर त्या कपाटात आहे. हा हो घे. काय बाई, तू डॉक्टर होणार आणि आम्हाला माहितीच नव्हतं. बरं, मी पाणी तिथे ठेवलंय, तुला काही लागलं तर सांग मला. हा अहो काकू, इतकी काळजी नका करू तुम्ही, मला सवय आहे, मी करेन ऍडजस्ट. अगं बाई, अगं ऍडजस्ट कशाला करायला हवं? तुला काय हवं ते सांग, मी देईन. हा काय ग, भीती नाही ना वाटणार? एकटी राहशील ना? हो नाही नाही, भीती कशाला वाटेल, इतकी माणसं आहेत घरात. नाही ते आहेच ग, पण घर वेगळं, वातावरण वेगळं म्हणून विचार. मला तशी सवय आहे एकटे राहण्याची, काळजी करू नका. मोनिकाला सवय झाली का ग या घराची? नाही, तुझ्याकडे ती काही बोलली का? म्हणजे तुम्हा बहिणी बहिणींचं काहीतरी बोलणं झालं असेलच की. नाही, तसं काही बोलणं झालं नाही आमचं. अगं बाई, हो का? नाही, पण तुमचं घर छानच आहे, कोणालाही आवडेल तिथे राहायला. नाही म्हणजे तुमचं कुटुंब लहान आहे आणि आमचा कुटुंब कबिला एवढा मोठा, म्हणून मी विचारलं. तिची तब्येत अशीच नाजूक आहे का ग पहिल्यापासून? काळजी वाटते ग. लग्नाच्या दिवशीपासून तिच्या तब्येतीची काहीतरी कुरकुर सुरू आहे. काळजीचं कारण नाही ना? नाही हो, तसं काही नाहीये. नक्की ना? हो. चल, मी येते. काही लागलं तर न लाजता सांग. हो हो, थँक्यू काकी, आणि गुड नाईट. गुड नाईट. विक्रांत, माझा नवरा माझ्याशी एक शब्दही बोलत नाही, मग मी रूम मध्ये बसून काय करायचं? ती मानसी मला रूमच्या बाहेर निघू देत नाही, तू फक्त औषधच देतोस आणि आई सांगतात आराम कर. मी करायचं काय? अरे, माझ्या मनाचा विचार करा ना तुम्ही. तुझा आणि तुझ्या बाळाचाच विचार करतोय मी सारखा. तुम्हा दोघांची काळजी आहे मला. देयर वी गो अगेन. कायम तुझ्यातला फक्त डॉक्टरच जागा असतो का रे? माझ्या लग्नानंतर माझ्या समोर प्रश्नच असे उभे राहिलेत की मला माझ्यातला डॉक्टर टक्क जागा ठेवण्यावाचून पर्याय नाहीये. अच्छा, म्हणजे तू डॉक्टर म्हणूनच वागणार आहेस माझ्याशी? आपल्यातलं नातं डॉक्टर आणि पेशंट हेच असेल. एक दिवस दोन मुंगे असतात. मी तुला सांगायला सांगितलंय? सांगायला सांगितलं का? ताई, तुम्ही दोघंही इकडून निघा. अगं त्यांनी काय केलंय? निघा. माझ्यावरचा राग त्यांच्यावर कशाला काढतीयस? मी कोणाचा हिरा कोणावरही काढत नाहीये. डू यू गेट दॅट? मलाही असली आगाऊ मुलं आवडतच नाही. काय आगाऊपणा केला त्यांनी? विचारा, तो तुला जोक सांगायला आला होता. जोक? इथे माझ्या आयुष्याचा जोक व्हायची वेळ आली. तोच होऊ नये म्हणून सांगतीये. आजीला गृहीत धरू नकोस. मानसी, ह्या सगळ्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुझ्या मेडिकलच्या अभ्यासाकडे लक्ष दे ना. तुझ्या करिअरसाठी जास्त उपयोगाचं असेल, नाही का? मी खोलीत जातोय, तू येतोयस? नाही, तू जा.
बापरे, केवढा तो राग येऊन बसलाय नाकावर. असं म्हणतात, नाकावरचा राग लवकर काढला नाही ना तर नाक मोठं होतं. असं काही नसतं. असतं. खरंच? खरंच. माझं नाक तर खरंच मोठं झालंय. अरे हो की, पण ते पूर्वीसारखं करणं सोपं आहे. कसं? राग आहे ना, जोकला घाबरतो. माझ्याकडे खूप जोक्स आहेत. वा, सांग बघू पटकन. तुझ्या कानात सांगतो. एक दिवस काय होतं, 2 मुंग्या असतात, ते भिंतीवर चालत असतात आणि मग त्यांच्या पुढ्यात साखर ठेवलेली असते आणि मग त्याच्यातली एक मुंगी साखर खातच नाही. का सांग? का? कारण तिला डायबिटीज असते. मस्त होता, मस्त होता. आता पुढच्या वेळेस मी तुला जोक सांगेन. डन. डन 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 डन. अगं तू त्याला सवय लावू नको, नाहीतर रोज सांगायला लावेल तो तुला. आई, अहो मी रोज जोक सांगत जाईन. काय अरे, मस्त जोक सांगू तुला. नको, तू हात नको लावूस. का रे? ही वैदी खूप खडूस आहे. अरे प्रत्येक वेळेला ओरडते मला. पण ही ताई खूप छान आहे. आर्यन, असं नाही बोलायचं. सॉरी म्हण. से सॉरी. सॉरी. इट्स ओके. गुड बॉय. आणि काय रे, काय चाललंय तुम्हा दोघांचं? तो आत गाल फुगून बसलाय, तू इथे नीट वागत नाहीयेस. काय चाललंय काय? चला रूम मध्ये पळा. चला चला चला, जा खोलीत जा. परत असं करायचं नाही बाळा. मोनिका, त्याचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नकोस. तुला काय रुसतात फुगतात, पण नंतर सगळं विसरून जातात. काकी, तुमच्या उचक्या तर काही थांबतच नाहीयेत. बघ ना, मला पण आता भीती वाटायला लागली. गीता काकी, आपल्याकडे मध असेल ना? हो आहे ना, आणता जरा. आणते. नाही म्हणजे मला आता काळजी वाटायला लागली. तुम्ही बसून घ्या जरा. कशाने लागली असेल ग? काकी, काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुम्ही शांतपणे बसा आणि मोठा श्वास घ्या. रिलॅक्स. बरं झालं तू आलीस. नाही म्हणजे मला वाटत होतं की मला काहीतरी भयंकर रोग झालाय. नाही नाही काकी, असं काही नाहीये. घ्या जरा. बरं वाटतंय? थांबतच नाहीये ग. हळूहळू थांबेल काकी. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं तिच्याबद्दल. तू बोलत राह, कान उघडे आहेत माझे. त्या तू सांगतेस का?